श्री स्वामी समर्थ. स्वामींची नित्यसेवा कशी करावी म्हणजे त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला मिळेल आणि ती कशी व्यवस्थित होईल असे हे बघणे गरजेचे आहे. चला तर मग स्वामींची नित्यसेवा करणे खूप सोपे आहे. यामध्ये तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक ठराविक वेळ ठरवा. त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून त्यांना चंदन अष्टगंध लावून दिवाबत्ती करावी आणि फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता. आणि पिवळी फुले किंवा चाफ्याची फुले खूप आवडतात स्वामींना, त्यामुळे ती आवर्जून तुम्ही आणा. आणि आता ते फुलं वाहिल्यानंतर ना तुम्ही जर फ्री असाल तर आहे ना तुम्ही दररोज स्वामींचा अभिषेक करू शकता. आणि कसली पण अडचण असू द्या आणि कसलं पण संकट असू द्या, ह्या अभिषेकाचं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. तुम्हाला बघा तुम्हीच सांगा किती दिवसात फरक पडतो. खूप छान त्याचा परिणाम आहे बरं का. दररोज तुम्ही जर अभिषेकाचं पाणी ग्रहण केलं तर. अभिषेक केल्यानंतर ना तुम्ही त्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध चंदन लावा. तुळशीची पानं व्हायची, चाफ्याची फुलं व्हा आणि नंतर ना तुम्ही त्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे. नंतर तुम्ही तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तारक मंत्राचं तुम्ही आता 3 वेळा करू शकता किंवा तुम्ही 11 वेळा करू शकता. तुम्हाला तुम्ही जर बिझी शेड्यूलमध्ये असाल तर तुम्ही 3 वेळा म्हणू शकता. फ्री असेल तर 11 वेळा म्हणू शकता. श्री स्वामी समर्थांचा मंत्र हा तुम्ही उठल्या बसल्या म्हणू शकता. असं नाही की आहे ना तुम्ही देवापुढेच बसून म्हणावा, असं काही नाही. तुम्ही काम करताना म्हणा, तुम्ही बाहेर जाताना म्हणा, केव्हा पण म्हणा. तुम्ही फक्त तोंडामध्ये आणि मनातून आलं पाहिजे. मनातून आलं पाहिजे की हा मंत्र तुम्ही मनात कधी पण करू शकता आणि कुठं पण करू शकता. मनातून आलं म्हणजे झालं. आणि तुम्ही 11 वेळा आता हा मंत्र झाल्यानंतर ना तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आता ती दररोज जे काही तुमच्या घरात नाश्त्याला बनतं किंवा काय जेवायला बनतं तेच तुम्ही निवेद्य दाखवू शकता. किंवा मग कधी मिठाई कधी काय तुम्ही नवीन जुनं काय आणलं असेल तर ते दाखवू शकता. पण पिवळं दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, कारण की पिवळं हे होतंय. आता स्वामींना अभिषेक करणं दूध साखर पेढे बेसन लाडू तुम्ही स्वतः तुमच्या हाताने करून बनवा. असं म्हटलं जातं की तुमचे बेसन लाडू करताना तुमच्या हातावरच्या रेषा त्या बेसन लाडूवर उमटल्या जातात आणि तुमचं ते लाडू स्वामींना दाखवल्यानंतर ना जे काही असेल तुमच्या हातात जे अभाग्य किंवा काय ते सगळं स्वामी स्वतःवर घेतात आणि तुमच्या भाग्यरेषा उजळून निघते. त्यामुळं कधी ना नित्य एखादरी गुरुवारी तुम्ही स्वतः बेसनाचे लाडू बनवून स्वामींना नैवेद्य दाखवून बघा. साजरा दिसायला लागला. पिवळ्या रंगाच्या मिठाईला खूप प्राधान्य आहे, त्याच्यामुळं बेसन लाडू तुम्ही दाखवा मदत हे करून. आणि तुम्हाला जर जमत असेल तर सारामृताचं तुम्ही आहे ना 1 अध्याय किंवा 2 अध्याय किंवा 3 अध्याय असे तुम्ही अध्यायाचे वाचन करू शकता. आणि कुठलीही सेवा ही करू शकता आणि नित्य नियमानं करायची आहे तुम्हाला ती सेवा. आणि आपल्या मनात भाव पाहिजे. पहिल्यांदा भाव असेल तर सगळं काही होते. तुम्ही 11च वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा, मनापासून म्हणा. बघा तुम्ही कसं हे होतं. ते आपल्या मनात भाव शुद्ध पाहिजेत माहिती का. आणि विचार पाहिजे, शांतता पाहिजे आणि मुळात म्हणजे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा जर असेल ना तर सगळं काही पार होऊ शकतं बघा.